माझे क्लासेस पण छान होणार आहे आणि असं सगळं छान पॉझिटिव्ह सांगायचं। त्याने आपलं मन असं पॉझिटिव्ह अफर्मेशननी भरतं आणि आपल्याला खूप छान एनर्जी। मला सांगते ना, स्वतःची जी दिवसाची सुरुवात आहे ती अशा वस्तूंनी नाही, मला आता अभ्यासच करायचा आहे, मी आता अभ्यास करणार, आज तर मी सकाळी अभ्यासाला बसणार, तसं करायचं नाही तुमच्याच्यानं परफेक्ट होत ना, तर डेली असं छोटंसं प्लॅनिंग करायचं। मी दिवसभर काय करणार आहे त्याचा आराखडा निवडायचा। सकाळी दिवसाचे 60 मिनिटं जर चांगली गेलीत ना, तर अख्खा दिवस आपला चांगला जातो। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण याविषयी बोलणार आहोत की माझ्या दिवसाची सुरुवात खराबच होते, आमचा सकाळी अभ्यासच होत नाही, लग्नानंतर मला अभ्यासाला वेळ मिळत नाही। तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत तुम्हाला मिळतील। आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग करता येईल। आता सुरुवात करूया। बघा मैत्रिणींनो, आपण ना सकाळी उठल्या कधीच हा विचार करत नाही की माझा दिवस आनंदात जाईल। सगळ्यात अगोदर स्वतःला म्हणायला सुरुवात करा की माझा आजचा दिवस खूप आनंदात जाणार आहे आणि मी खूप खुश राहणार आहे। आणि हे उठल्याच करायचं। झोपेतून उठलं लगेच बेडवर बसायचं, 5 मिनिटं बसायचं आणि स्वतःला सांगायचं मी खूप छान आहे, माझा दिवस खूप आनंदात जाणार आहे। आणि जर हे तुम्हाला करणं अवघड होत असेल तर उठून जरा बाहेरून फेरफटका मारून यायचा किंवा मग रूम मध्येच बसायचं आणि रूम मध्ये बसल्या स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे की माझा दिवस खूप छान आहे, आजचा दिवस माझा खूप आनंदात जाणार आहे आणि जेही माझ्यासोबत आज होणार आहे ते खूप छान होणार आहे। माझा अभ्यास पण छान होणार आहे, माझे क्लासेस पण छान होणार आहे आणि असं सगळं छान पॉझिटिव्ह सांगायचं। त्याने आपलं मन असं पॉझिटिव्ह अफर्मेशननी भरतं आणि आपल्याला खूप छान एनर्जी प्राप्त होते। त्यानंतर ना आपण काय करतो, आपली सकाळी उठल्या काय करतो, एकतर आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो। त्याचा मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की आपण त्याचं कन्वर्ट कसं करायचं। त्यानंतर काय करतो, आपण एकतर चहा किंवा कॉफी पितो आणि मी पण ही माझी जी चहा कॉफी पिण्याची सवय किंवा चहा पिण्याची सवय ती तोडलेली आहे आणि त्यात आता मला यश पण प्राप्त होत आहे। म्हणून तुम्हाला सांगते ना, स्वतःची जी दिवसाची सुरुवात आहे ती अशा वस्तूंनी करा, जसे की भिजवलेले बदाम किंवा ताक किंवा केळी किंवा भिजवलेले मूग, या गोष्टीने जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली ना, तर खरंच खूप पौष्टिक खायला मिळतं आपल्याला आणि आपल्या महिलांचं वेट लॉस करायला पण खूप छान फायदा होतो याचा। आणि जर आपण तेच चहा कॉफी पिऊन जर आपल्या दिवसाची सुरुवात करतो तर ऍसिडिटी होते आणि मला पण याचा भरपूर वेळा त्रास होत होता। तरी पण आपल्याला काही अशा सवयी असतात की आपण त्या तोडू शकत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला माहित असतं की याचे दुष्परिणाम आहेत, तरी आपण त्याच गोष्टी करतो। म्हणून असंच स्वतःवर कंट्रोल करायचं, थोडी सुरुवात करायची। मी अगोदर जास्त चहा घेत होती, मग अर्ध्या कपावर आली, मग 2 घोट आली, म्हणजे असं करता मी माझी सवय तोडलेली आहे। त्यानंतरच सांगते मी तुम्हाला, आपण ना काय करतो माहितीये का, उठल्याबरोबर लगेच घेतो ना, आता नाही मला आता अभ्यासच करायचा आहे, मी आता अभ्यास करणार, आज तर मी सकाळी अभ्यासाला बसणार, तसं करायचं नाही। सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह अफर्मेशन करायची। त्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन केल्यानंतर थोडं बॉडीला स्ट्रेचिंग करायचं। आता स्ट्रेचिंग म्हणाल तुम्ही, आता मॉर्निंग वॉक करायला जायचं, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता जर तुमच्या जवळ वेळ असेल तर। 5 ते 10 मिनिटं आपण केल्याने काहीही हरकत होत नाही, कारण आपल्याला खूप छान फील होतं, आपली झोप छान उघडल्या जाते आणि आपल्याला फील छान वाटतं। आणि जर तसं शक्य नसेल तर घरातल्या घरातच एक पाय हलवा किंवा लंगडी घालून स्वतःला स्ट्रेचेबल करा किंवा मग थोडं बॉडीला वॉर्मअप करा। त्यांनी काय होतं की आपला मूड फ्रेश होतो, आपली झोप पण छान, बॉडी वॉर्मअप केल्यामुळे स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होतं, स्वतःला आपण फ्रेशअप ठेवू शकतो आणि अभ्यासात पण छान मन लागतं। आणि मी हे का सांगते तुम्हाला, कारण मला अशा 1-2 कमेंट दिसल्या की ताई आम्ही सकाळी उठतो पण आमची झोपच जात नाही आणि आम्हाला खूप लो फील वाटतं, आम्ही लो फेज चालतो दिवसभर, त्यामुळे आम्हाला एनर्जेटिक वाटत नाही आणि यामुळे ना आम्ही थकून जातो। म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगते, जेणेकरून मी माझ्यासोबत करते त्या तुम्ही पण करून बघा, कारण माझ्यासारखी तुम्ही आणि तुमच्यासारखी मी आहे। आणि आपण काय करतो माहिती आहे का, उठल्या फोन हातात घेतो, त्यामुळे काय होतं, फोनमध्ये काही निगेटिव्ह मेसेज दिसतात किंवा मग कुठेतरी न्यूज दिसते कसली तरी निगेटिव्ह आणि आपल्या मनावर परिणाम होतो। म्हणून कधीही उठल्या हातात फोन घ्यायचा नाही, नो फोन, दूर ठेवून द्यायचा। 15-20 मिनिटं स्वतःला द्यायची, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे। त्यामुळे भरपूर आपण दिवसभर काय करणार आहे त्याचं परफेक्ट प्लॅनिंग करायचं। नाही तुमच्याच्यानं परफेक्ट होत ना, तर डेली असं छोटंसं प्लॅनिंग करायचं। मी दिवसभर काय करणार आहे त्याचा आराखडा निवडायचा किंवा मी आज माझी ही कामं करणार आहे किंवा मग आपण कसं स्वयंपाकाचं नियोजन करतो की मला आज ही भाजी करायची आहे, नाश्त्याला हे करायचं आहे, सायंकाळी मी हे करणार, आपण कसं त्याचं नियोजन करतो तसंच अभ्यासाचं करायचं, आपल्या दिवसाचं नियोजन करायचं की मी हा क्लास बघणार आहे किंवा मग याचे नोट्स काढणार आहे किंवा हा अभ्यास करणार आहे। त्याच्या आपल्या अभ्यासावर खूप इफेक्ट होतो आणि आपलं जे प्लॅनिंग असतं ना ते परफेक्ट व्हायला आपल्याला मदत होते आणि त्या गोष्टीची इतकी छान सवय लागते की आपल्याला अभ्यासात सातत्य यायला खूप मदत मिळते आणि आपण एनर्जेटिक
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं, हिवाळ्यामध्ये कोमट पाणी प्यायचं आणि जर उन्हाळा असेल तर आपण साधं पाणी देखील पिऊ शकतो। त्यामुळे आपलं खूप फ्रेश वाटतं, आपली बॉडी हायड्रेट राहते आणि रात्री झोपेत शरीर कोरडं पडतं, त्यामुळे कसं आपल्याला अनफील होतं, झोप अशी डोळ्यातून बाहेर निघत नाही। पण मी काय करते, जेव्हा अभ्यासाला बसते किंवा काही करते ना, उठते तेव्हा एक ग्लासभर आपण छान पाणी प्यायचं, त्यामुळे खूप फ्रेश वाटतं आणि अभ्यास करता करता पण थोडं थोडं प्यायचं, त्यामुळे आपल्याला खूप एनर्जेटिक। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सकाळी सकाळी कुठलेही निगेटिव्ह थॉट आपल्या डोक्यात येऊ द्यायचे नाही। जेवढे निगेटिव्ह थॉट आणि त्याला कन्वर्ट करत जायचं, जसं की माझा काल अभ्यासच झाला नाही तर आज माझा अभ्यास कसा होईल, आजही मला दिवसभर कामं पुरतील, हे निगेटिव्ह थॉट त्याला कन्वर्ट कसं करायचं, नाही माझं छान अभ्यास होणार आहे, माझे छान क्लासेस होणार आहे, म्हणजे असं कन्वर्ट करत जायचं, त्यामुळे आपण खूप एनर्जेटिक फील करतो। चला तर तुम्हाला आज या छोट्याशा व्हिडिओ किंवा छोट्याशा मोटिवेशनद्वारे छोटंसं मोटिवेशन प्राप्त झालं असेल आणि तुम्ही पण लवकरच सुरुवात कराल अशा दिवसाची, याची मला आशा आहे। चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह विचारामध्ये गुंतवून ठेवा। बाय।